नमस्कार, मी स्वाती आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आत्ता सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीचे आपण उपवास करतो। तर रोज शाबू म्हणा किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, कारण की 9 दिवस आपण फक्त फराळच करतो। तर असंच थोडंसं वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे। ही आहे भगर, याला वरई पण म्हणतात। तर या भगरीचं जे साल्ट असतं ते मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि नंतर ती फटकून बाजूला करून घेतली। तर आता ही भगर घेतली 1 वाटी आणि आता ही थोडीशी धुवून घ्यायची। जे काही थोडंसं साल्ट राहिलेलं असतं तर ते हे पाण्याने निघून जातं। तर ते वरचं पाणी मी टाकून दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या पाण्यामध्ये ही भिजत घालायची। साधारणतः 10 मिनिट तरी ही भगर भिजायला हवी। 10 मिनिटासाठी ही असंच ठेवून देऊ। तर 10 मिनिटाच्या नंतर बघा ही थोडीशी भिजली गेली आहे भगर। तर आता ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची। इथे 4-5 हिरवी मिरची घेतली आहे आणि भाजलेले शेंगदाणे, साधारणतः अर्धी वाटी शेंगदाणे असतील। तर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। खूप जास्तही बारीक करायचे नाही, थोडेसे जाडसर ठेवायचे। ते झालं बारीक करून ते मी काढून घेतलं आणि जे आपण भगर भिजत घातली होती त्यातलं वरचं पाणी टाकून दिलं आणि थोडंसं पाणी ठेवून त्या पाण्यासोबत ही भगर मिक्सरला बारीक करून घेतली। एकदाच हे भांड्यामध्ये सगळी बसली, त्यामुळे मी हे एकदाच मिक्स करून घेतली आणि पाणी टाकलेलं आहे। साधारणतः अर्धी वाटी पाणी असेल, म्हणजे जे भिजत घातलेली भगर होती त्यातलंच ते पाणी होतं। तर हे पहा, अशा पद्धतीने ही बारीक करून घेतले। हे मिक्सरचं भांडं आहे, हे परत एकदा थोडंसं पाण्याने मिसळून घेतलं आणि आपण जे मिरची आणि शेंगदाणे बारीक केलेले होते तर ते आपल्याला या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचे। आणि बघा, हे पाणी असं हवंय, जर तुमचं थोडंसं घट्ट झालं तर थोडंसं पाणी टाका, म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे किंवा डोसा आहे तर तो छान होईल, त्याला टाकता येईल। हे सगळं मी एकजीव करून घेतले आणि परत आपल्याला हे 5-10 मिनिट हे ठेवायचे। 5-10 मिनिटानंतर इथे मी गॅस लावून घेतला आहे आणि गॅसवर तवा ठेवला आहे। तर हे पहा, एकदा एकजीव करून घ्यायचे। तर जे आहे ते थोडंसं घट्ट झालं आहे बघा, मगाशी हे थोडंसं पाण्यासारखं होतं, पण आता हे 10 मिनिटानंतर थोडंसं ह्याला घट्टपणा आलेला आहे। 1 चमचा तूप त्या तव्यावर पसरवून घ्यायचे आणि नंतर हे जे आपण जे पेस्ट तयार केलेली आहे किंवा जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे भगरीचं पीठ, तर ते तव्यावर सोडून घ्यायचे आणि सगळीकडे समान पसरवून घ्यायचे। हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे समान पसरलं जातं। गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आणि हे पहा, मी हे सगळीकडं पसरवून घेतलेलं आहे। एक साईज थोडीशी भाजली गेली की ती पलटून घ्यायची आणि थोडा वेळ भाजून घ्यायचं। दुसऱ्या साईडला पण 1 चमचा तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं। दोन्ही साईडने हे थालीपीठ छान असं भाजून घेतलेलं आहे। याला तुम्ही डोसा म्हणू शकता, थालीपीठ म्हणू शकता, दिरडं म्हणू शकता। तर हे पहा, इथे मी हे करून घेतले आणि जसं आपण पहिलं केलं आहे त्याच पद्धतीने बाकी सर्व याचे थालीपीठ करून घ्यायचे। तर इथे माझे सगळे करून झालेले आहेत। तर हे थालीपीठ आपण दही किंवा ठेचा याच्यासोबत खाऊ शकतो। आपण या थालीपीठमध्ये मिरची टाकलेली असल्यामुळे जास्त तिखट खाण्याची गरज नाही, दह्यासोबत पण आपण हे खाऊ शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।